नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी 24वी केस जिंकल्यामुळे अजित, प्रेरणा आणि तेजा तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करत असतात आणि सर्व तयारी व्यवस्थित झाली की नाही हे बघत असतात. आता तितक्यात तिथे रघु येतो आणि म्हणायला लागतो की 24 फुलांचा बुके घेऊन आलोय मी. आता तितक्यात तिथे श्वेतासुद्धा येते आणि विचारायला लागते की काय मग झाली का तयारी, आणि जिच्यासाठी ही सगळं चाललंय ती वल्लरी कुठे. तेव्हा आता प्रेरणा, तेजा आणि अजित श्वेताकडे बघायला लागतात. आता तेजा श्वेताकडे बघत खूपच इमोशनल होते आणि श्वेताला मिठी मारते आणि म्हणते की आम्ही आहोत ना इथे, त्याचं काय, आम्हाला विसरलीस का. आता प्रेरणासुद्धा श्वेताला मिठी मारते आणि विचारते की कशी आहेस ग बाय, आणि म्हणते की लग्न झालं तर मैत्रिणींना विसरलीस काय ग. आता श्वेता म्हणते की तुम्हाला कसं विसरेल ग, नाही विसरले तुम्हाला. आता श्वेता अजितला विचारते की कसे आहात भाऊजी तुम्ही. यावर अजित सांगतो की मस्त, आणि तू. तेव्हा आता श्वेता सांगते की मी पण छान, आणि म्हणायला लागते की खूप छान सजवला कॅफे. आता तितक्या तिथे मनोज येतो आणि विचारतो की आले का सगळे. आता सर्वजण मनोजकडे बघायला लागतात. तर आता इकडे मनोजमध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे. आता मनोज सर्वांना विचारायला लागतो की वल्लरी नाही का आली अजून, घ्या जिच्यासाठी एवढं सगळं केलं आहे तीच नाही आली अजून. यावर आता प्रेरणा म्हणते की मनोज भाऊजी ऑलरेडी आता ती येईलच, पण आता बायकोचं कौतुक करायला तुम्ही जरा लवकर यायचं ना, इतका उशीर का केला आहे. आता श्वेता म्हणते की पण काही झालं ना तर त्यांना त्यांच्या बायकोचं कौतुक जरा जास्तच आहे मला माहिती आहे ना. आता यावर मनोज म्हणतो की क्या बात आहे श्वेताताई, बरं मला सांगा की तुम्ही कशा आहात. यावर श्वेता सांगते की मी बरी आहे. आता तेजा म्हणते की पण मनोज तू वल्लरीसाठी काय प्लॅन करणार आहेस. यावर आता मनोज सांगतो की कळणार, सर्वांना कळणार, पण वल्लरी आल्यावर त्याचं काय आहे ना की वल्लरीसाठी स्पेशल सरप्राईज आहे. तेव्हा आता सगळे थोडेसे नाराज होतात आणि म्हणतात की आम्हाला का नाही सांगितलं सरप्राईजबद्दल. तेव्हा आता मनोज म्हणतो की अरे अजितला सांगितलं होतं ना. तेव्हा सर्वजण आता अजितकडे बघायला लागतात. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की अच्छा, म्हणजे तुमची बॉईजची एक वेगळी गँग तयार झालेली दिसते. आता प्रेरणा अजितकडे बघायला लागते आणि त्याला जरा प्रेमानेच विचारायला लागते की अजित काय सरप्राईज आहे ते मला सांग ना. तेव्हा आता सर्वजण हसायला लागतात. तेव्हा अजित आता प्रेरणाला म्हणतो की अगं त्याचं काय आहे, तुम्हा कसा मुलींचा पिंगा ग्रुप आहे तसंच आम्हा मुलांचा धिंगाणा ग्रुप आहे. आणि तो मनोजला विचारतो की बरं मनोज तुला वल्लरीला सरप्राईज द्यायचं आहे ना, मग इथे काय करतोय, माझ्याकडे एक आयडिया आहे, चल लवकर. असं म्हणून तो घाईघाईतच मनोजला तिथून बाहेर घेऊन जातो. आता मनोज गेल्यावर प्रेरणा श्वेताला विचारते की श्वेता तू भाऊजींना का नाही घेऊन आलीस. मनोज भाऊजींची आणि अजितची बघ किती छान मैत्री झाली, पाहिलंस ना, त्यांच्यासोबतसुद्धा ओळख झाली असती ना. तेव्हा श्वेता यावर काहीच बोलत नाही, ती फक्त खाली मान घालून उभी असते. आता तेजासुद्धा विचारते की हो ग, तू तुझ्या मिस्टरांना का नाही आणलंस. आता श्वेता सांगायला लागते की अगं खरं तर त्यांना पण यायचं असतं, पण त्यांना वेळच मिळत नाही ग. तेव्हा आता या दोघी श्वेताकडे जरा संशयाने बघायला लागतात. तेव्हा आता श्वेता म्हणते की अगं त्यांना यायचं आहे, खरंच यायचं आहे. तेव्हा आता तेजा म्हणते की श्वेता वेळ काढावा लागतो अगं, दोस्तांच्या मैफिलीमध्ये यावं लागतं. आता प्रेरणा म्हणते की तुझं आपलं नेहमीचंच कारण ठरलेलं आहे बघ, थोडक्यात काय भाऊजी आम्हाला भेटायला येत नाहीत. आता श्वेता म्हणते की अगं तू मला काय बोलतेस, आणि ती तेजाकडे बघत म्हणते की हिचा होणारा नवरा तरी आलाय का मला भेटायला आज. आणि तेजाला विचारते की आलाय का, बोल ना. यावर तेजा काहीच बोलत नाही. तेव्हा श्वेता म्हणते की दे की आता उत्तर. इतक्यात आता तिथे वल्लरी येते आणि म्हणते की ऑर्डर ऑर्डर. आता वल्लरीचा आवाज ऐकून सर्वजण वल्लरीकडे बघायला लागतात आणि वल्लरीकडे बघून खूपच खुश होतात. आता तिघीही जाऊन वल्लरीला मिठी मारतात आणि तिचं अभिनंदन करायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की कॅफेमध्ये सर्वजण वल्लरीने 24वी केस जिंकलेली असते म्हणून तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात आणि तिचं कौतुक करत असतात. आता श्वेता वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी सांग ना गं, कशी झाली ही इयरिंग, अगं आम्हाला कधीपासून ऐकायचं आहे. तर प्रेरणासुद्धा म्हणते की हो ना, आणि इतका उशीर का केलास गं यायला, आम्ही केव्हाची वाट बघतोय तुझी, आता पटकन सांग बघू सगळ्या डिटेल्स केसबद्दल, सगळं सांग आम्हाला. आता वल्लरी म्हणते की हो सांगते, आणि ती सांगायला लागते की आजच्या केसमध्ये 150 लोकांच्या घराचा प्रश्न होता. आज जर काही केस आपण जिंकलो नसतो ना तर 150 लोक त्यांच्या घरावरचा हक्क गमावून बसले असते, पण देवाच्या कृपेने आपण ही केस जिंकलो आणि त्या लोकांचा त्यांचं हक्काचं घर परत मिळालं. हे ऐकून आता प्रेरणा, तेजा, श्वेता खूपच खुश होतात. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की तू आहेसच ग गुणाची, आणि त्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत बघ वल्लरी. आता तेजा म्हणते की आशीर्वादाचं ठीक आहे ग, पण मॅडम तुमच्या हक्काच्या घराचं काय. नाही म्हणजे बाकी सेटल आहेस तू, सगळं छान चालू आहे, तुझा पैसा आहे, कामही उत्तम चालू आहे, मग आता स्वतःचं घर कधी घेणार आहेस तू. तेव्हा वल्लरी थोडीशी शांत बसते
आता श्वेता विचारायला लागते की बरं मिठू कुठे आहे गं, ती नाही आली आज. तेव्हा प्रेरणा थोडीशी नाराज होत सांगते की ती कुठे येते हल्ली आपल्याला भेटायला, 2 वर्ष झाली आपल्या कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, ती मोठी स्टार झाली ना आता, ती आपल्याला फोन करणं तर सोडूनच दे गं, पण आपण केलेला फोन उचलायलाही वेळ नाही आहे तिच्याकडे. आता तेजा म्हणते की ऐक ना, खरंच जाऊ दे तो विषय, आता वल्लरी आहे ना इथे तर तिची विक्ट्री आपण सेलिब्रेट करूया. आता तितक्यात प्रेरणाला अजितचा कॉल येतो आणि अजित प्रेरणाला फोनवरती म्हणतो की प्रेरणा, वल्लरीला घेऊन बाहेर ये ना. तेव्हा प्रेरणा जरा आश्चर्याने विचारते की का, काय झालं. तेव्हा अजित सांगतो की अगं तू ये तर आधी बाहेर, तुमच्या गर्ल गँगसाठी म्हणजे स्पेशल वल्लरीसाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा आता प्रेरणा खुश होत म्हणते की बरं ठीक आहे, आणि ती या सर्वांना सांगायला लागते की अजितचा फोन होता आणि आपल्या सर्वांना बाहेर बोलवलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हे काय मध्येच, आता इथे बसलो आहे ना आपण, छान गप्पा रंगल्यात, आता बाहेर कशाला जायचं आहे. यावर प्रेरणा म्हणते की अगं ते मला पण माहिती नाही आहे, पण जाऊन तर बघूया ना आपण, असं म्हणून ते आता बाहेर येतात. आता बाहेर आल्यावर प्रेरणा अजितला विचारायला लागते काय झालं अजित, असं घाईघाईने बाहेर का बोलावून घेतलंस तू. तर श्वेतासुद्धा म्हणते की हो ना, आम्ही इतक्या दिवसांनी भेटलो तर छान गप्पा मारत होतो. आता अजित हाताने काहीतरी खुणावून दाखवायला लागतो, तर समोरून एक मस्त नवीन अशी गाडी येते. आता वल्लरी विचारायला लागते की अजित भाऊ कुणाची गाडी आहे ही आणि कोण आलं आहे. तेव्हा अजित हसायला लागतो. आता त्या गाडीतून मनोज बाहेर येतो आणि वल्लरीकडे बघायला लागतो. तर वल्लरी खूप शॉक होते आणि मनोजकडे बघत असते. तर आता बाकीच्या सर्वजणीसुद्धा खूप आश्चर्याने मनोजकडे बघत असतात आणि खूपच खुश झालेले असतात. आता मनोज वल्लरीसमोर येतो आणि वल्लरीकडे बघायला लागतो. आता वल्लरीला समजलेलं असतं की ही गाडी मनोजनेच घेतलेली असते. आता वल्लरी खूपच खुश होते आणि थोडीशी इमोशनलसुद्धा होते. आता मनोज वल्लरीचा हात हातात घेतो आणि तिच्या हातावर गाडीची चावी ठेवतो आणि म्हणतो की ही आपल्या नवीन गाडीची चावी. आता हे बघून वल्लरी खूपच खुश होते आणि मनोजकडे खूप प्रेमाने आणि कौतुकाने बघायला लागते. आता प्रेरणा मनोजला म्हणते की मनोज भाऊजी तुम्ही तर एकदम सिक्सरच मारला हां, आपली वल्लरी आज 24वी केस जिंकली आहे. त्याचा आनंद तर आहेच, पण त्याबद्दल तुम्ही जे गिफ्ट दिलं आहे ना त्याचा तर आणखीनच जास्त आनंद असणार आहे. आणि ती वल्लरीला विचारते की हो ना गं वल्लरी. आता श्वेतासुद्धा वल्लरीचं अभिनंदन करते. आता वल्लरी मनोजला म्हणायला लागते की थँक्यू, आजपर्यंत तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात, तर आज माझ्याकडे सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि ती म्हणते की मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं आठवते, जे आज पूर्ण झाले. तेव्हा मनोज जरा आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो. आता तेजा म्हणते की अरे काय आहे, सांगा लवकर. आता वल्लरी सर्वांकडे बघायला लागते आणि म्हणते की इनफॅक्ट माझ्याकडे तुम्हा सर्वांसाठी एक सरप्राईज आहे. आता वल्लरी मनोजला एक छोटासा बॉक्स देते. तेव्हा मनोज तो बॉक्स उघडून बघतो, तर त्यातसुद्धा एक चावी असते. आता मनोजसुद्धा त्या चावीकडे बघून थोडा इमोशनल होतो आणि वल्लरीकडे बघायला लागतो. तेव्हा वल्लरी खुणावूनच डोळ्याने मनोजला सांगायला लागते की हो, आणि म्हणते की ही तीच चावी आहे ज्या चावीने माझं नशीब लिहिलं आहे. तर आता श्वेता विचारते की अगं कसली चावी आहे, गुप्त खजाना सापडल्यावर चावी सापडते तसली आहे का काही, असं म्हणून आता सर्वच जण हसायला लागतात. आता वल्लरी खूपच इमोशनल होते आणि म्हणते की श्वेताताई ही आपल्या बुलबुल बागेतील घराची चावी आहे आणि रोशन आंटीचं घर आता आपलं झालं आहे. आता हे ऐकून सगळे खूप शॉक होतात आणि त्यांना खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि काय बोलावं हे कुणालाही समजत नाही. सगळे निशब्द झालेले असतात आणि खूपच इमोशनलसुद्धा झालेले असतात. आता प्रेरणा विचारायला लागते की म्हणजे रोशन आंटीचं घर आता तू विकत घेतलेस. यावर वल्लरी सांगते की हो, आणि म्हणते की आता पुन्हा एकदा बुलबुल बागेमध्ये चिवचिवाट होणार आहे आणि परत तेच आनंदाचे दिवस आपल्या आयुष्यात येणार आहेत. आणि आता लवकरच आपल्या नवीन घरात, आपल्या हक्काच्या घरात आपला गृहप्रवेश होणार आहे. हे ऐकून आता सर्वजण खूप खुश होतात. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण आता बुलबुल बागेमध्ये आलेले असतात आणि त्याच घराच्या दरवाजासमोर उभ्या असतात जिथे त्या 5ही जणी राहिलेल्या असतात. आता वल्लरी म्हणते की आलो आपण एकदाचं आपल्या स्वप्नातल्या घरात, बुलबुल बागेत. आता वल्लरी मनोजला म्हणते की अहो तुम्ही ते बॉक्स उघडून पाहिलात का, आणि एक बॉक्स हातात घेत मनोजला देत म्हणायला लागते की हे बॉक्स उघडून पाहता का हो जरा. तेव्हा मनोज आश्चर्याने विचारतो की काय आहे यात. आता वल्लरी सांगते की अहो बघा तरी. आता मनोज तो बॉक्स उघडून पाहतो तर त्यात वल्लरीच्या नावाची एक नेमप्लेट असते आणि त्यावर लिहिलेलं असतं सौ वल्लरी मनोज भामरे. आता हे बघून मनोज खूप खुश होतो आणि तो खूपच इमोशनलसुद्धा होतो आणि वल्लरीला म्हणतो की वल्लू, या एका पार्टीमध्ये तू माझी 2 स्वप्न पूर्ण केलेस, एक
तुझं वकील होणं आणि दुसरं या शहरात आपलं स्वतःचं हक्काचं घर असणं. तू खरंच ग्रेट आहेस वल्लू. आता बाकी सगळेसुद्धा खूपच खुश झालेले असतात. आता मनोज ती नेमप्लेट दरवाजावर लावतो. आता वल्लरी मनोजला म्हणते की हे सगळं तुमच्याशिवाय शक्य झालं नसतं. तुम्ही मला खंबीरपणे साथ दिली. माझ्या मैत्रिणी कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिला म्हणून हे सगळं शक्य झाले. म्हणून तर आपल्याला हे यश मिळाले ना. आणि म्हणते की हे यश आपल्या सगळ्यांचं आहे. चला आता दार उघडा. आता मनोज पटकन दार उघडायला लागतो. तेव्हा आता इकडे सगळेच खूप इमोशनल झालेले असतात. तर आता 3 वर्षानंतर त्यांच्या हक्काच्या घरात जाण्यासाठी खूप एक्सायटेडसुद्धा. आता मनोज दरवाजा उघडतो. आता वल्लरी आणि मनोज एकमेकांचा हात हातात घेतात आणि घरात प्रवेश करतात. तर आता बाकीचे सर्वजणसुद्धा आतमध्ये येतात आणि अख्ख्या घराला डोळे भरून बघायला लागतात. आता घरसुद्धा पहिल्यासारखं राहिलेलं नसून त्यामध्ये सुद्धा बरेच बदल झालेले असतात. पण या सर्वजणींच्या आठवणी मात्र कायमच तिथे असणार आहेत. आता सर्वजण घराकडे खूप प्रेमाने बघत असतात. तर आता अजित जाऊन पटकन बाल्कनीचा दरवाजा उघडतो. तेव्हा आता सर्वजण बाल्कनीकडे बघायला लागतात. आता श्वेता खूपच इमोशनल होते आणि तिला आठवायला लागतं की तिला गाण्याचे क्लासेस सुरू करण्यासाठी या सर्वजणींनी किती मोटिवेट केलेलं असतं आणि ती खूपच खुश होते. आणि अजित आता म्हणतो की किती सुंदर बनवली आहे बाल्कनी. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई ते पाहिलं का. तेव्हा प्रेरणा तिकडे बघायला लागते आणि तिथे देवघर असतं. आता देवघर बघून ती खूपच खुश होते आणि म्हणते की अगं बाई देवघर. आणि धावतच तिथे जाते आणि म्हणते की किती सुंदर आणि मोठं देवघर बनवलं आहे. आणि तिथे आता देवाला नमस्कार करते आणि थोडीशी इमोशनल होते. आणि आता प्रेरणाचं लक्ष जातं तिच्या किचनकडे. आता तोच किचन जिथे प्रेरणा सर्वांना प्रेमाने सर्वांच्या आवडीनिवडीचं करून खायला घालायची. आता प्रेरणा किचनमध्ये येते आणि खूप कौतुकाने त्या किचनकडे बघत म्हणायला लागते की ही माझी हक्काची जागा आहे ना. आणि ती मनोजला म्हणते की मनोज भाऊजी तुम्हाला माहिती आहे इथेच उभं राहून मी कित्येक वेळा स्वयंपाक केला आहे, कितीतरी टिफिन्स भरलेत. आणि ती खूप इमोशनल होत म्हणते की कधी कधी इथे मन मोकळेपणाने हसली आहे तर कधी हमसून रडली आहे, कारण हा माझा हक्काचा कोपरा होता ना. आता तेजा मध्येच येत म्हणते की आणि ही तीच जागा बरोबर मध्यभागी आपली डायनिंगची जागा. हा तर माझा कम्फर्ट झोन होता. ऑफिसच्या मीटिंगपर्यंत कामापर्यंत सगळं मी इथेच करायची. मला माहिती नाही आहे पण हे खूप कम्फर्टेबल होतं माझ्यासाठी. ही माझी जागा होती. तेव्हा वल्लरी म्हणते की आणि ब्लॅक कॉफी. आता सर्वजण खूपच इमोशनल झालेले असतात. आता श्वेतासुद्धा सोफ्यावरती बसत म्हणते आणि इथे मी गाण्याचे क्लासेस घेतले होते. आणि म्हणते की आणि मिठूचे पहिलं ऑडिशन आपण शूट केलं होतं आठवतं आहे ना. आता सर्वांनाच आठवायला लागतं की त्यांनी मिठूची ऑडिशनची तयारी करून घेतलेली असते. आता सगळ्यात जुन्या आठवणी त्या सर्वांच्या डोळ्यांसमोर यायला लागतात आणि सर्वजण खूपच भावूक झालेले असतात. आता श्वेता वल्लरीला म्हणते की वल्लरी ही वास्तू विकत घेऊन तू फक्त घर घेतलं नाहीस गं, आपल्या सगळ्यांच्या आठवणी जपल्यात. इथे आल्यापासून ना आठवणी नुसत्या पिंगा घालतायत गं मनात. आता प्रेरणा म्हणते की खरं आहे गं श्वेता, तसं घराचा चेहरा मोहरा बदलला आहे पण मिठू म्हणते तसं पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना. तीच ऊब, तीच मैत्री आणि तेच प्रेम. आणि ती वल्लरीला म्हणते की वल्लरी खरंच थँक्यू. तू फक्त हे घर विकत घेतलेलं नाही आहेस. घर म्हणजे आपल्या सगळ्या जणींना जोडणारा दुवा आहे गं. आणि विचारते की आपलं घर आहे ना हे. यावर वल्लरी म्हणते की अगदी बरोबर बोललात तुम्ही, आपलं घर आहे, आपल्या हक्काचं घर. आणि सर्वजण आता खूपच इमोशनल झालेले असतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरीच्या घराची गृहपूजा असते. आता वल्लरी म्हणते की स्वप्न पाहिलं होतं की या जगात स्वतःचं एक मोठं नाव व्हावं, स्वतःचं असं एक घर असावं. आज माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. तेव्हा तेजा म्हणते की आजच्या या आनंदाच्या दिवशी तुझी सगळी स्वप्न पूर्ण झाली ना. आता तेव्हाच वल्लरीची सासू मध्येच म्हणते की अगं तेजा असं काय बोलते, सगळी स्वप्न कुठे पूर्ण झाले. तेव्हा सर्वजण आश्चर्याने वल्लरीच्या सासूकडे बघायला लागतात. आता वल्लरीची सासू म्हणते की हे इतकं सुंदर घर झालं, या घरामध्ये जेव्हा बाळगोपाळ येईल ना तेव्हा घराचं गोकुळ होईल. आता सर्वजण थोड्या आश्चर्याने वल्लरीच्या सासूकडे बघत असतात. तर आता वल्लरीलाही थोडंसं वाईट वाटतं आणि ती मनातच म्हणते की आयुष्यात सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत आणि सगळी नातीसुद्धा तशीच्या तशी राहत नाहीत. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.